जिथं पाकिस्तानच्या राष्ट्रभक्तीचं गाणं वाजलं ती शाळाच पाडून टाका, ही मागणी केली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी। जालन्यातल्या एका खासगी शाळेच्या स्नेहसंमेलनात डान्स दरम्यान पाकिस्तानी गाणं वाजवल्याचा एक धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर परतूर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि 2 शिक्षकांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलाय। पण आता किरीट सोमय्यांनी थेट या शाळेत जाऊन ही शाळा पाडण्याची मागणी केली आहे। नेमकं जालन्यात काय घडलंय सविस्तर समजून घेऊ। जालना जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये असणाऱ्या एका खासगी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या गाण्यांवरती डान्स आणि वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते आणि इथंच नृत्य करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपनं थेट पाकिस्तानच्या राष्ट्रभक्तीपर गाण्याचा वापर केला। या गाण्यावर विद्यार्थी स्टेजवर डान्स करत होते आणि उपस्थित लोक त्यांचे व्हिडिओ बनवत होते। शाळेच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला। भारतात आणि तेही शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात पाकिस्तानी गाणं वाजवलं गेल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप सुद्धा व्यक्त केला गेला। या घटनेची माहिती मिळताच वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी आष्टी आणि परतूर परिसरामध्ये या घटनेचा निषेध केला आणि संबंधित शाळा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। नागरिकांचा आणि या संघटनांचा वाढता संताप लक्षात घेता परतूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या प्रकरणात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या 2 शिक्षकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांनुसार सामाजिक सलोखा धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच शाळेत आज अचानक भाजप नेते किरीट सोमय्या धडकले। सोमय्यांनी परतूरच्या या किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलची पाहणी केली। या प्रकरणात प्रशासनानं गुन्हा दाखल करून संस्था चालकावर कारवाई केली आहे, पण या शाळेला शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। शाळेची इमारत सुद्धा इनामी जमिनीवर उभारण्यात आल्याचा आरोप करत ही शाळा सील करणार आणि पाडण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोमय्या नेमकं काय म्हणालेत ऐका। सर, मला काय सांगाल, तुम्ही आज शाळेची पाहणी केली, काय तुमच्या समोर याची? काँग्रेस वाल्यांनी हिंदुत्वाना देशद्रोही लोक यांना वाचवून असा प्रकार आता शिक्षणापर्यंत नेलं की आता शाळेत पण हिंदुत्वान विरोधी पाकिस्तान परत अतिरेक्यांच्या समर्थनाची ट्रेनिंग दिली जाते, गाणं वाजवलं जाते, कार्यक्रम केले जातात आणि आमचं इथलं प्रशासन, पोलीस, शैक्षणिक विभाग तमाशा बघतंय। आणि म्हणून आज येऊन मी फार स्पष्ट केलंय यात ताबडतोब, कारण की या शाळेची परवानगीच नाही। या शाळेत शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, इमारतीची परवानगी नाही, म्हणून चिटिंग फ्रॉड करणारा जे बाकी संचालकांनी, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आणि जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, शिक्षण विभाग असो, त्यांनी या शाळेसाठी त्यांनी कधी परवानगी मागितली नव्हती, कधी परवानगी दिलेली नाही, म्हणून ताबडतोब ही शाळा सील करावी आणि ह्या शाळेला अनधिकृत बांधकाम म्हणून त्याचं पाडकाम करावं अशा प्रकारची चर्चा झाली। दरम्यान ही घटना घडली तेव्हा शाळेनं म्हटलं होतं की हा प्रकार अनावधानाने घडलाय। मुलांनी डान्ससाठी गाण्याची निवड करताना किंवा शिक्षकांनी या गाण्याला मंजुरी देताना त्यातील पाकिस्तानचा संदर्भ लक्षात घेतला नाही असं शाळेनं म्हटलं होतं। मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केलाय। डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जाते, पण आता किरीट सोमय्या थेट शाळा पाडण्याची घोषणा करतायत। त्यामुळे आता शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे। तसंच या शाळेतील विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार हा सुद्धा प्रश्न आहे। जालन्याहून अनंत साळी, लोक।